आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे बाजीरावांचे घरात खूपच लाड होते. तो 25 वर्षाचा झाला तरी त्याचे आईवडील त्याला लहान मुलासारखं सांभाळत होते. गावातील सगळ्या वाड्यामध्ये शोभून दिसणारा भव्य चिरेबंदी वाडा, 35 एकर बागायती जमीन, तालुक्याला प्लॉटिंगमध्ये गेलेली जमीन, 20-25 दुभती जनावरं, 2 ट्रॅक्टर, 1 JCB, 4 ट्रॅक्टर एवढ्या प्रॉपर्टीचा एकुलता एक वारसदार होता तो. फक्त तब्येत बनवायची, खायचं प्यायचं आणि पोरींच्या मागं फिरायचं, एवढंच काम तो करायचा. आबा म्हणजे बाजीरावचे वडील. त्यांचं वय 60कडे झुकलेलं असलं तरी शरीर बलदंड होतं. घरचा सगळा व्यवहार अजून तेच बघत होते. बाजीरावही आता भर तारुण्यात होता. निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्याला मुलींचं आकर्षण वाटू लागलं होतं. तसं ते त्याला 6वी-7वीत असतानाच वाटत असावं, पण तेव्हा इतकं कळत नव्हतं. घरचे लग्न कर म्हणून त्याच्या मागं लागले होते, पण त्याला आता लग्न करायचं नव्हतं. त्याला फक्त आयुष्याची मजा घ्यायची होती. एवढ्या लवकर लग्नाच्या बेडीत अडकायचं नव्हतं. त्यामुळं तो आणखी 2-3 वर्ष लग्न करणार नव्हता. त्याचं बलदंड शरीर, पिळदार मिशा, भरदार छाती, गौरवर्ण, गळ्यात सोन्याचं लॉकेट, हातात कडं, बोटामध्ये अंगठ्या आणि बुलेटवरील सवारी बघून कोणतीही मुलगी त्याच्या प्रेमात पडत होती. त्याच्या श्रीमंतीवर, त्याच्या देखणेपणावर त्याला गर्व होता. अशीच गावात एकही मुलगी नव्हती की तिच्याकडं पाहिलं आणि तिनं त्याला प्रतिसाद दिला नाही. पण तो आजपर्यंत तरी कोणाच्या प्रेमात पडला नव्हता. माणूस सर्वात सुखी त्यावेळेसच असतो ज्या वेळेस तो कोणाच्या तरी प्रेमात पडतो. पण एकदा का ते प्रेम सफल झालं तर तो आनंद पहिल्यासारखा राहत नाही. जर का प्रेम विफल झालं तर माणूस जगात सर्वात मोठ्या दुःखाच्या खाईत फेकला जातो. मग त्याला परत आपल्या जागेवर येण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती, व्यक्तीच्या विचारांचा, आठवणीचा, सहवासाचा पूर्णपणे त्याग करण्याची गरज असते. बाजीरावलाही प्रेमात पडायचं होतं. प्रेमात पडल्यावरचा आनंद अनुभवायचा होता. प्रेम विफल झालं तर होणाऱ्या परिणामांना सामोरं जायचं होतं. त्याने खूप मुली पाहिल्या होत्या. मुलींच्या त्याच्याकडे पाहण्यात त्याला आनंद होता, पण कोणत्याच मुलीवर प्रेम होत नव्हतं. त्यामुळे तो गेल्या रविवारपासून गावच्या बाजारात मित्रांच्या चहाच्या हॉटेलमध्ये जाऊन बसायचा. कारण बाजारात आसपासच्या गावातील बऱ्याच मुली येत होत्या. त्याच्यातील मनाला भावणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडण्याची आणि मुलीला आपल्या प्रेमात पाडण्याची तो सकाळपासूनच हॉटेलवर बसून रिहर्सल करायचा. व्यापारी, माळवेवाले, किराणा दुकानदार, कपडेवाले, शेवचिवडावाले, मसालेवाले, चांभार, फळवाले आपापले दुकान लावण्यात मग्न असायचे. बाजारात सुंदर मुली आल्या होत्या, पण तो फक्त त्यांची सुंदरता पाहण्याचं नेत्रसुख घेत होता. पण जिच्या प्रेमात पडावं अशी एकही मुलगी त्याला दिसत नव्हती. एखाद वेळेस कपड्याच्या दुकानात गेल्यावर दुकानदाराने सगळेच कपडे छान दाखवावेत आणि कोणते घ्यावेत याबाबत मनाचा संभ्रम निर्माण व्हावा तशी त्याची स्थिती होती. कारण मुली पण त्या कपड्यांपेक्षा एकापेक्षा एक सुंदर नजरेस पडत होत्या. शेवटी मुली पाहण्याचा कार्यक्रम दुपारी संपला. त्याला कडकडून भूक लागली. तो घरी जाऊन जेवण करून परत आला. आता दुपारचे 4 वाजले होते. तरी आत्तापर्यंत एकही मुलगी त्याला प्रेमात पडू शकली नव्हती. बाजीरावाचा मित्र शशा गिरायकाला चहा देत होता. त्यानं बाजीरावाला स्पेशल चहा बनवून दिला. तो चहा पीत पीत तो बाजारात नजर फिरवू लागला आणि त्याची इतक्या दिवसाची, इतक्या क्षणाची प्रतीक्षा संपली. त्याला हवी असलेली, त्याने मनात रंगवलेली सुंदर परी त्याला दिसली. ती माळवं घेत होती. तशीच पुढं पुढं येत बाजीराव बसला होता तिच्या बाजूला माळवं घेण्यासाठी आली.
तो तिला जवळून पाहत होता. तिचं रूप डोळ्यात साठवत होता. तिच्या सौंदर्यानं त्याच्या मनाला वेड लावलं होतं. स्वर्गातील अप्सरा पृथ्वीवर अवतरली नाही ना, असा प्रश्न त्याच्या मनात पडला. तिचा गौर वर्ण, तिचे मादक सुरेख सुंदर शरीर, सुंदर हास्य, तिची मनमोहक अदा पाहून कोणही तिच्या प्रेमात पडलं असतं. तोही तिच्या प्रेमात पडला. तिच्या सौंदर्यापुढे त्याचं देखणंपण, त्याची श्रीमंती, त्याचा रुबाब, त्याचं ऐश्वर्य त्याला गौण वाटू लागलं. माळवेवाल्याच्या पाठीमागेच शशीचं हॉटेल होतं. तो हॉटेलमधील पाठीमागच्या बाकड्यावर बसून देहभान विसरून तिलाच पाहत होता. तिनेच त्याला 500 रुपयाची चिल्लर मागितली. तेव्हा तो भानावर आला. त्याने शर्टच्या वरच्या खिशात 600-700 रुपयाच्या 100च्या नोटा असताना मुद्दाम बंडल काढून तिला त्या नोटा दिल्या. नोटा देताना तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या नजरेनं जादूनं तो आणखीनच प्रेमात पडला. ती तिथून तशीच पुढं गेली. तेथील शेवग्याच्या शेंगा घेत त्याच्याकडे पाहू लागली. तो क्षण त्याच्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण. त्याचं देखणंपण, त्याची श्रीमंती, त्याचा रुबाब पाहून तीही त्याच्या प्रेमात पडली. त्या दोघांची नजरानजर होऊ लागली. त्याचं मन आनंदानं नाचत होतं. पण त्याला मनात एक खंत वाटत होती. कारण तिनं साडी नेसली होती. तिच्या कपाळाला टिकली होती, गळ्यात मंगळसूत्र होतं, तसेच तिच्या पायात जोडवे होते. याचा अर्थ ती विवाहित होती. एका विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडण्याचं त्याला पाप वाटू लागलं. पण वेळ आता पाप पुण्य पाहण्याची नव्हती, असं त्याचं वाईट मन त्याला सांगू लागलं. ती नजरेच्या बाण्यानं त्याला घायाळ करत होती. शेवटी त्याच्या वाईट मनानं त्याच्या चांगल्या मनावर विजय मिळवला आणि तो नकळत तिच्या मागे निघाला. तिच्या हातातली बाजाराची पिशवी भरत आली होती. तिच्या जवळील ओझं आपण घ्यावंसं त्याला मनोमन वाटलं. पण आजूबाजूला बरेच लोक होते. तो मोठ्या घरचा असल्यामुळे पंचक्रोशीत जवळजवळ सर्वच पुरुष मंडळी त्याला ओळखत होते. प्रेमात माणूस आंधळा होतो याचा प्रत्यय तेव्हा त्याला आला. इज्जतीची पर्वा न करता तो तिच्या मागे मागे फिरत होता. तरीही थोडं अंतर ठेवून तो तिच्या मागे मागे जात होता. तिचं नजरेच्या बाणांनी घायाळ करणं चालूच होतं. तिच्या सौंदर्यानं त्याच्या बुद्धीवर, त्याच्या मनावर पूर्णपणे प्रभाव केला होता. त्यामुळे तो नकळतपणे तिच्या मागं फिरत होता. तो पूर्णपणे तिला वश झाला होता. तिचा बाजार करणं आता संपलं. ती बाजाराच्या बाहेर जाऊ लागली. त्याने मनाशी ठरवलं की कुठं राहते याचा शोध घेण्यासाठी आपण हिच्या मागे जायचं. ती थोडं पुढं जाऊन पाठीमागं वळून पाहून हसत होती, तसेच पुढं चालत होती. तो आपल्याकडं कुणी पाहत नाही ना याचा अंदाज घेत थोडं थोडं अंतर ठेवून तिच्या मागं चालत होता. ती बाजाराच्या बाहेर निघाली. आता गावातील रस्त्यानं चालत होती. येणा जाणारा प्रत्येक पुरुष तिला पाहिल्याशिवाय पुढं जात नव्हता. असल्यामुळं बाजीराव तिच्यापासून आणखी थोडं अंतर ठेवून चालू लागला. ती आता वेशीच्या बाहेर आली होती. तिनं एकदा तो तिच्या मागं येत असल्याची खात्री करण्यासाठी मागं पाहिलं आणि त्याच्याकडे पाहत सुंदर हसून ती परत हरणीच्या चालीनं चालू लागली. ती वाट पानकुळवाड्याकडे जात होती. म्हणजे पानकुळवाड्यापर्यंत तिला बोलता येणार नव्हतं, कारण तिथपर्यंत तुरळक लोकवस्ती होती. तिथपर्यंतची सगळी घरं त्याच्या परिचयाची होती. ही बाई पानकुळवाड्याच्या पुढेच राहत असणार असा त्याने मनाशी अंदाज केला. पानकुळवाडा म्हणजे दोन्ही बाजूने दाट झाडी आणि मधोमध ओढा वाहत होता. ओढ्याच्या बाजूनेच पायवाट होती. त्या ठिकाणी लोकांची वर्दळ नव्हती. म्हणजे तिथं फक्त ती आणि तोच या विचारानं त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. तिला कसं बोलावं या विचारात तो तिच्या मागं चालू लागला. तिचा हात ओझ्याने अवघडला होता, पण काय करणार.
तिच्या हातातील ओझं घेता येत नव्हतं, कारण समोरून कोणीतरी येतच होतं. आता पाणकुळवाडा जवळ आला होता. दोघांना एकांत भेटणार होता. मघापासूनच्या तिच्या वागण्यानं तिलाही त्याच्यावर प्रेम झालं आहे असं तो समजत होता. आता फक्त मनातील बोलणं बाकी होतं. तेवढ्यात बाजीरावांच्या शेतातील गडी सदा येताना दिसला. त्यानं बाजीरावाला थांबवलं. ती पाणकुळवाड्यात शिरली होती. त्याने जर इथंच वेळ घालवला तर पाणकुळवाड्याला 2 रस्ते फुटतात. ती नेमकी कुठल्या रस्त्याने गेली हे कळणार नव्हतं. त्यामुळे त्याला सदाजवळ वेळ वाया घालवायचा नव्हता. सदा म्हणाला, मालक, कुणीकडे निघालाव? बरं झालं भेटलात मला. बाजारला पैसे पाहिजे होतं. बाजीरावानं रानातच चाललोय म्हणून सांगितलं. त्याला माहिती होतं सदाच्या बायकोनं मगाशीच बाजार केलाय. त्याला दारू प्यायला पैसे पाहिजे होते. पण तो विचार न करता बाजीरावानं पटकन 100ची नोट काढून त्याच्या हातात कोंबली. सदानं पटकन नोट घेतली आणि तो बाजाराच्या दिशेनं निघाला. तेवढ्या वेळात ती नजरेआड झाली होती. त्याचं मन बेचैन झालं. तो पाणकुळवाड्यात शिरला. दुतर्फा झाडी होती. ओढ्याच्या बाजूच्या पाऊलवाटानं तो झपाझप चालू लागला. थोडं अंतर पुढं जाताच 2 रस्ते लागले. त्यातला म्हातारा म्हसोबाच्या वाटेला वळून ती त्याच वाटेने पुढे गेलेली दिसली. तिला पाहताच त्याला खूप आनंद झाला. तिनं एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि ती तशीच चालू लागली. तो तिचं पाठमोरं सौंदर्य न्याहाळत चालू लागला. सुडौल शरीर, मोहक चालणं, प्रेमळ हसणं, मधाळ बोलणं आणि तिच्या नजरेच्या बाणांनी घायाळ केलेलं तो तिच्या मागं तसाच चालत राहिला. आता दोघेही ओढ्याच्या अगदी मधोमध आले होते. दोन्ही बाजूंनी घनदाट झाडी. झाडांच्या बाजूलाच बहरात आलेली ज्वारी, गव्हाची, ऊसाची शेतं, पाखरांची किलबिल, नदीचा खळखळाट, पाण्याचा सळसळाट झाल्याशिवाय दुसरा कशाचाच आवाज येत नव्हता. थोड्या अंतरावर ओढ्याचा खोलगट भाग होता. त्याबरोबर पायवाटही खाली उतरून वर चढत होती. आता काहीही झालं तरी येथे तिला थांबवून बोलायचं या निर्धाराने त्यानं मन घट्ट केलं. ती खाली उतरली. त्यानं आजूबाजूला पाहिलं. कुणीच नव्हतं. त्याच्या हृदयाची धडधड वाढली. ती खोलग्यात उतरणार तेच तिनं वळून मागं पाहिलं. एकदा चौफेर नजर फिरवली व ती जागेवर थांबली. तो अगदी 4-5 पावलावर उभा होता. ती त्याच्याकडे पाहत होती. पण ही नजर पहिल्यापेक्षा वेगळं होती. त्या नजरेत असुरीपणा त्याला स्पष्ट जाणवला. ती त्याच्याकडे पाहून राक्षसी हास्य करत होती. त्याने आजूबाजूला पाहिलं. झाडीत लपलेले बलदंड बांध्याचे 4-5 जण हातात कुऱ्हाड, काठ्या घेऊन त्याला घेरून उभे होते. क्षणार्धात त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. 15 दिवसापूर्वी याच जागेवर गव्हाणवाडीच्या ज्ञानू सावकाराच्या पोराच्या अंगावरील सोनं व त्याच्याकडील पैसे लुबाडून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. म्हणजे या स्त्रीनं त्याची शिकार केली होती. आता तिने बाजीरावाच्या अंगावरील सोनं, त्याची श्रीमंती पाहून त्याला लुबाडण्यासाठी आपल्या सौंदर्याचा मायाजाळ अडकवून त्याला आपलं शिकार बनवलं होतं. ती राक्षसी नजरेनं त्याच्याकडे पाहत होती. 4-5 आडदांड माणसांनी त्याच्याकडे कुऱ्हाड घेऊन त्याला मारण्यासाठी सरसावली. त्याने क्षणार्धात चित्त्याच्या चिपळाईनं माती घेऊन त्यांच्या डोळ्यात फेकली. दगड घेऊन एक जणाच्या डोक्यात मारला आणि काय होतं हे कळायच्या आत तो गावाकडे पळत सुटला. ते थेट पाणकुळवाड्याच्या बाहेर येईपर्यंत तो थांबलाच नाही. त्याने रस्त्यावरील लोक घेऊन त्या स्त्रीचा आणि साथीदारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण ते त्यांच्या हाती लागले नाहीत. इतकी सुंदर स्त्री घातकी असेल यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. तिची ओळख नसताना, तिचा स्वभाव माहीत नसताना बाजीराव फक्त तिच्या सौंदर्याला पाहून तिच्या प्रेमात पडला होता. त्याची श्रीमंती आज त्याचा गर्दनकाळ ठरणार होती. पण सुदैवानं तो आता वाचला होता. त्याला खात्रीनं माहिती होतं ती आता कधीच बाजारात येणार नाही, कारण तिची शिकार आता तिच्या हातातून सुटली होती. आता ती शिकारच आपली शिकार करेल हे तिला चांगलंच ठाऊक होतं.